ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। बार चालू मंदिर बंद या परिस्थितीचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूयात। गेल्या 6 महिन्यांपासून तुळजापुरातील तुळजाभवानी देवीचं मंदिर बंद आहे। राज्य सरकारनं मॉल सुरू केले, बसेस सुरू झाल्या, इतकंच काय तर हॉटेल्स आणि मदिरालय सुद्धा सुरू झाली, पण अद्यापपर्यंत देवालयांचं कुलूप काही उघडलेलं नाही। येत्या काही दिवसात नवरात्रोत्सव आहे, किमान त्यापूर्वी तरी राज्यातली मंदिरं सुरू व्हावीत अशी भाविकांची अपेक्षा। कुठून आलात? गुलबर्गा, कर्नाटक। मंदिर तर बंद आहे। बंद आहे, काय करायचं आता? परडीचं जोगा मागाच की दसऱ्यामध्ये म्हणून घेतलं गेलं असं। मंदिर सुरू करायला पाहिजे की नाही? पाहिजे, मास्क तुम्ही लावत नाही। घेतलो ना मास आहे। मंदिर सुरू करायला पाहिजे की नाही? 100% सुरू करायला पाहिजे। सगळं देवा चालू आहे इथं, ए टू झेड, तिरुपती धरून सगळं तिथून आम्हाला दर्शन पाहिजे। दर्शन पाहिजे। तिरुपती सुरू आहे। आपल्याला जसं वाटतं ना की आपणच ज्ञान ठेवतो, तेवढी माहिती तर यांच्याकडे पण आहे। हा, सोशल मेंटेनन्स करून तुम्ही देवळ चालू करा। देवळ चालू आता वर्षाला दसऱ्याला असताय, तुम्ही असं बंद ठेवलं तर देवी गुलबर्ग्यानं आलेलं आहे। मी पण मंदिर चालू ठेवायला पाहिजे हो. का? सोशल डिस्टन्सिंग सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करणं करायचं चालू करायला पाहिजे। इज इट हे शक्य आहे का? नाही तसं तर नाही, पण थोडं बहुत करायला पाहिजे। करायला पाहिजे करायला पाहिजे। हो, करायला पाहिजे। पण लोक नियम पाळणार नाहीत ना। 15-20 लाख लोक नवरात्रात येतील, काय करणार त्याचं मग? काहीतरी नियम अटी ठेवून काहीतरी चेकिंग वगैरे करून पाहिजे। तुम्ही कुठून आले? श्रीगोंदा नगर। श्रीगोंदा। तुम्ही कुठून आले? आळंदी आळंदी। आळंदी आळंदी आळंदीकर, श्रीगोंदेकर, तुमचं काय मत आहे? मंदिरं चालू व्हावी, मंदिरं चालू व्हावी, चालूच व्हायला पाहिजे। एकट्या तुळजापूरमध्ये नवरात्रोत्सवात जवळपास 400 कोटींची उलाढाल होते। गेल्या 6 महिन्यात मंदिरच बंद आहे, त्यामुळे जवळपास 400 कोटींचं नुकसानही झालंय। मंदिराच्या समोर ही जी तुम्ही दुकानं बघताय, अशी कमीत कमी 150 ते 200 दुकानं इथं आहेत की ज्या दुकानामध्ये किंवा त्या दुकानाच्या माध्यमातून नवरात्र महोत्सवाच्या काळामध्ये कमीत कमी 500 कोटी रुपयाची उलाढाल होत असते। कमीत कमी 500 कोटी रुपयाची। आता मंदिरं बंद आहेत, आतमध्ये प्रवेश नाहीये, पण म्हणून काही भाविकांचं येणं थांबलेलं नाही, यांना कोणी थांबवलेलं नाहीये। देवीच्या जीवावरच चालणारे इथं 90% लोक आहेत, देवीच्या व्यवसायावर। दुसरा व्यवसाय इथं काही नाही। या ठिकाणी मंदिर तर उघडलंच पाहिजे। या ठिकाणी पुजारी असतील, व्यापारी असतील, लहान मोठे उद्योगधंदेवाले असतील, या ठिकाणी बाया सुद्धा बांगड्या ऐकतात। अनेक लोक रिक्षावाले ड्रायव्हर असतील, हॉटेलमधले कामगार असतील, लॉजमधले कामगार असतील, यांची उपजीविकेचं साधन सगळं बंद पडलेलं आहे। तिकडे नांदेड मधल्या माहूरगडाची ही ती स्थिती। रेणुका मातेचं मंदिर बंद असल्यानं इथलं आर्थिक चक्र थांबलंय। शिवसेना असो, राष्ट्रवादी असो, काँग्रेस हे निधर्मीय लोकांच्या संघटनेमध्ये शिवसेना जाऊन बसलेली आहे। त्यामुळे त्यांना का होईना पण हिंदूच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचं लक्ष या शासनाचं नाही आहे। केवळ दारूचे दुकाने चालू करणे हेच उद्योग आता सध्या महाराष्ट्र सरकार करत आहे। या परिसरात या लाखोच्या यात्रेवरच अनेकांची उपजीविका चालू असते। रेणुका देवीच्या पायथ्याशी असलेले 400-500 दुकानदार हे आज देशोधडीला लागले असून त्यांच्यावर उपासमारीची पाळी आहे। तीच वेळ दत्तशिखर संस्थान परिसरात असलेल्या व्यावसायिकावर अगदी फुलापासून ते पाण्यापर्यंत सगळे व्यवसाय ठप्प झालेले आहेत। देशभरातली मंदिरं यापूर्वीच खुली झाली आहेत, तिथे शिस्त पाळून भाविकांना प्रवेश मिळतो। मग महाराष्ट्रातली मंदिरं का सुरू होत नाहीत असा प्रश्न आहे। त्यामुळे दार उघड उद्धवा, दार उघड असं म्हणण्याची वेळ महाराष्ट्रातल्या भाविकांवर आली आहे। उस्मानाबादहून राहुल कुलकर्णी आणि नांदेडहून योगेश लाटकरसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।